राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। किमती ऐवजाची जबरी चोरी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीस ठाणे गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने बेड्या ठोकल्यात। या टोळीच्या चौकशीतून 24 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले। ठाण्याच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांचे किमतीऐवज चोरी करणाऱ्या टोळीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता। या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले होते। त्यानुसार या गुन्ह्यांचा समांतर तपास ठाणे गुन्हे शाखा युनिट 1कडे सोपवण्यात आला होता। गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून बसमध्ये प्रवाशांचे मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या सौद सिराज खान उर्फ सौद काल्या, तसेच स्वप्नील हरीश माधवनी उर्फ बाबू खरकट्या, संगीता दशरथ पिटकर, सुरेखा बजरंग गायकवाड या चौघांना अटक केले। या टोळीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या 5 मोटरसायकल, 32 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 1 पिस्तूल, 1 जिवंत कारतूस व 1 धारदार चाकू असा एकूण 52,34,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले। तर या टोळीकडे पोलीस कोठडी दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पुणे येथे केलेल्या 24 चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे। ठाण्याच्या कळवा परिसरात सुरू असलेल्या कथित अनधिकृत धार्मिक स्थळाच्या बांधकामाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला। या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली असून तत्काळ कारवाई झाली नाही तर संबंधित संघटना बांधकामस्थळी मोर्चा काढतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात भाजपचे आमदार संजय केळकर हे जनसेवकांचा जनसंवाद हा उपक्रम राबवितात। 107व्या उपक्रमात अनधिकृत बांधकामे आणि विकासकांकडून होत असलेल्या कथित फसवणुकी प्रकरणाच्या तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या। ठाणे शहरातील अनधिकृत इमारतीच्या मुद्द्यावरून पालिकेवर काही महिन्यांपूर्वी टीका झाल्यानंतर पालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई सुरू केली। ही कारवाई काहीशी थंडावल्याचे चित्र असतानाच आता कळवा येथील वाघोबानगर परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाच्या बांधकामाचे प्रकरण पुढे आले। या बांधकामाची तक्रार नागरिकांनी आणि काही संघटनांनी आमदार केळकर यांच्याकडे केली होती। मध्यंतरी हे बांधकाम थांबवण्यात आले होते, मात्र ते पुन्हा सुरू झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि रामसेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहून या संदर्भात निवेदन सादर केले। आमदार केळकर यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांची चर्चा करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसे अनधिकृत धार्मिक स्थळाच्या बांधकामाकडे कळवा प्रभाग समितीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्यानंतर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित करत तात्काळ कारवाई झाली नाही तर संघटना बांधकामस्थळी भव्य मोर्चा काढतील असा इशाराही त्यांनी दिलाय। ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाची अत्याधुनिक आणि भव्य इमारत अंतिम टप्प्यात असताना अपुऱ्या पदभरतीमुळे रुग्णांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय। 2600 पदांच्या मंजुरीपैकी केवळ 1050 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर भाजप आमदार केळकर यांनी नाराजी व्यक्त करत संपूर्ण पदभरती एकाच वेळी करण्याची मागणी केली। ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी सुमारे 100 वर्षापूर्वी विठ्ठल सायन्ना यांनी रुग्णालयाची निर्मिती केली होती। तेव्हापासून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करणारे हे रुग्णालय पुढे जिल्हा रुग्णालयात रूपांतरित झाले। या ठिकाणी जुनी इमारत पाडून नवीन 900 खाटांचे सुपर स्पेशालिटी ठाणे जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले। रुग्णालयाची दुहेरी तळमजल्यासह उभारलेली 10 मजली नवीन इमारत सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। प्रशस्त मुख्य प्रवेश लॉबी, 450 कार आणि 1200 दुचाकीसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, आधुनिक उदकवाहक, अग्निशमन उदकवाहक, प्रशस्त जिने, शौचालयात उच्च प्रतीचे नळ आणि सर्वत्र वातानुकूलित यंत्रणा अशी अत्याधुनिक सुविधापूर्ण ही वास्तू आहे। रुग्णांना आणि आरामदायी आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या सरकारी इमारतीत खासगी सुविधांची झलक दिसून येत आहे। जिल्हा शासकीय रुग्णालय इमारतीची पाहणी आमदार संजय केळकर यांनी सोमवारी केली। पाहणी दरम्यान स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते। यावेळी केळकर यांनी परिपूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर पवार यांना सूचना केल्यात। पाहणीनंतर केळकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। इमारत भव्य आणि सुसज्ज झाली असली तरी ते सुरू होण्यास आणखी 6 महिने जाऊ शकतात। 900
रुग्णशय्या क्षमतेच्या या रुग्णालयात 2600 पदांची मंजुरी आहे, पण सध्या फक्त 1050 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे आरोग्य क्षमतेच्या तुलनेत मनुष्यबळ कमी होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना परिपूर्ण आरोग्यसेवा मिळणार नसल्याची शक्यता केळकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे मनुष्यबळाअभावी येथील रुग्णांना ठाण्याबाहेर जाण्याची पाळी येऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिवा येथे बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बोगस डॉक्टर शिशिर रॉय याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिशिर हा नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना उपचार देत असल्याचे आढळून आले. दिवा येथील श्लोक नगर परिसरात बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती 3 जूनला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांना प्राप्त झाली होती. याबाबतचा अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी 4 जून या दिवशी मृत मुलाच्या घरी गेले, परंतु त्याच्या घरी कोणी आढळले नाही. पथकाने परिसरात बोगस डॉक्टर शिशिर याची माहिती घेतली असता त्याचे कुठेही क्लिनिक नसून तो रुग्णांच्या घरी जाऊन रुग्णांना तपासत असल्याचे समोर आले. त्याच्या घराचा पत्ता मिळाल्यानंतर पथकाने तेथे पाहणी केली असता घराला कुलूप आढळून आले. पथकाने मृत मुलाच्या वडिलांना संपर्क साधला असता मुलाला ताप असल्याने त्याला सरकारी दवाखान्यात नेले होते. तपासणीनंतरही त्याला बरे वाटत नसल्याने बोगस डॉक्टर शिशिर याने त्याची तपासणी केली, तसेच त्याला औषधे दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला ताप येत असल्याने बोगस डॉक्टर शिशिर याने त्याला घरी येऊन सलाईन लावली. दुसरी सलाईन सुरू असतानाच मुलाला आकडी आली. रहिवाशांनी 26 मे या दिवशी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारात सुधारणा होत नसल्याने त्याला मुंबईतील केम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 मे ते 1 जूनपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते. 1 जून या दिवशी रात्री 9 वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिशिर विरोधात
गुन्हा दाखल केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे संशय निर्माण होत असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जळालेल्या सर्व फाईल्स ऑडिट करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली. घटनेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी शहर विकास विभाग हा महापालिकेतील सर्वाधिक संवेदनशील विभाग असल्याचे सांगितले. विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, आरक्षण आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा संबंध या विभागाशी असताना इथे पुन्हा आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या मते यापूर्वीही महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यात. मात्र प्रत्येक घटनेनंतर चौकशीची घोषणा होते, परंतु त्यातून नेमके काय निष्पन्न झाले याची माहिती नागरिकांसमोर येत नाही. त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये वारंवार आग लागत असेल तर ती बाब प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचे काँग्रेसने म्हटलंय. सुदैवाने ही घटना दिवसाच्या सुरुवातीला उघडकीस आली, अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेच्या सर्व इमारतीचे तातडीने फायर ऑडिट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.